आज आपण ज्योतिषशास्त्रामध्ये नात्यांचा कसा विचार होतो या विषयाची माहिती समजून घेणार आहोत. घर म्हटले की पहिला विचार मनात काय येतो? आलिशान बंगला, सर्व सुखसोयींनी युक्त असे घर. पण ही घराची व्याख्या योग्य आहे का? आलिशान घर असेलही, पण त्या घरात तुमची जीवाभावाची माणसेच नसतील तर? त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याचे, प्रत्येक नात्याचे तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे नाती जोपासा. आम्हीही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नाती जोपासत आलो आहोत. आता आमचे कुंडलीचेच घर पहा ना, 12 घरे आहेत. या 12 घरातील प्रत्येक घर आपल्या कुटुंबातील एका एका नात्याचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येकालाच आपल्या भविष्यात काय होणार आहे याची उत्सुकता असते. त्यामुळे प्रत्येकजण ज्योतिषाकडे जातो. तेव्हा ज्योतिषी काय करतात, तर जन्मकुंडली मांडतात. त्यावरून तुमची काय समस्या असेल त्यावर उपाय देतात. ही कुंडली आपण कधी पाहिली आहे का? तर एक चौकोन काढलेला असतो, त्यात 12 घरे असतात. हा 12 घरांचा नकाशा म्हणजे माणसाच्या प्रारब्ध कर्माचे दर्शन घडविणारा नकाशा आहे. या नकाशातून मानवी जीवनाचे सर्व पैलूंचे दर्शन होते. जन्म, शरीर, वर्ण, शिक्षण, विवाह, संतती, करिअर, आरोग्य, मृत्यू या सर्व गोष्टींचा विचार कुंडलीनुसार करता येतो. जन्मकुंडलीतील या 12 स्थानातून कुटुंबातील वेगवेगळ्या नातेवाईकांचाही विचार केला जातो. कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्नस्थान म्हणतात. हे आत्माकारक स्थान असल्याने मनुष्याची जीवनधाराच या स्थानावरून कळते. साऱ्या विश्वाची अनादिकालापासून चालत आलेली जी महान तत्वे आहेत, अर्थात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. लग्नस्थान हे धर्मत्रिकोणाच्या मूलारंभाचे स्थान आहे. मुख्यतः स्वतःचा विचार प्रथम स्थानावरून होतो. यामध्ये जातकाचे शरीर वर्ण, जन्माला येण्याचा उद्देश, जीवनशक्ती या घटकांचा येथून विचार होतो. नात्यांचा विचार करता मुलांचे लांबचे प्रवास व भाग्योदय, वडिलांची आई व आईचे वडील, मित्रांचे बंधू, 5वे अपत्य, भागीदार व प्रतिस्पर्धी, 5वे अपत्य, भागीदार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या स्त्रिया, शत्रू व मातुल घराण्यातील मृत्यू, आजे सासू या नात्यांचा विचार प्रथम स्थानावरून केला जातो. आईचा व्यवसायही प्रथम स्थानावरून पाहिला जातो. द्वितीय स्थान हे कुटुंबाचे स्थान आहे. कौटुंबिक सौख्य, कुटुंबात होणारी वृद्धी मुख्यतः द्वितीय स्थानावरून पाहिली जाते. वडिलांची विद्या, भाऊबंदकीचे वैर, पतीच्या कुंडलीत पत्नीचा व पत्नीच्या कुंडलीत पतीचा मृत्यू, भागीदारांचे मृत्यू यांचा विचार येथून केला जातो. हे स्थान अर्थत्रिकोणाचा मूळारंभ आहे. त्यामुळे याची मुख्य ओळख ही धनस्थान आहे. तृतीय स्थान हे भावंडांचे स्थान असून भावंडांपासून मिळणाऱ्या सुखदुःखांचा या स्थानावरून अभ्यास केला जातो. आप्तस्वकीय व शेजाऱ्यांचे सौख्य तसेच वडिलांचे शत्रू, पितृकार्याचा नाश येथून पाहिला जातो. तृतीय भाव हा कामत्रिकोणाचा मूळारंभ आहे. मानवाच्या सर्व वासनांचा उगम या भावात होतो. कामवासनांचे मूल्यमापन करताना या भावाचा विचार करावा लागतो. तृतीय स्थान हे अष्टमाचे अष्टम स्थान असल्याने आयुष्य मर्यादेचाही येथून विचार करतो. चतुर्थ स्थान काय आहे, तर हे आईचे स्थान आहे. आईचे सौख्य कसे असेल याचा मुख्यतः चतुर्थ स्थानावरून विचार होतो. हे सुखस्थान असल्याने सर्व सौख्य म्हणजे वास्तू, वाहन, मित्र या सर्व सौख्यांचा विचार येथून होतो. प्रथम भावंडाची सांपत्तिक स्थिती, जोडीदाराचा व्यवसाय आणि सासरे, चतुष्पाद प्राणी यांचाही विचार चतुर्थ स्थानातूनच होतो. चतुर्थ स्थान हे मोक्ष त्रिकोणाचा आरंभ भाव आहे. मानवी जीवनात येणारी सुखदुःखे ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दुःखद प्रसंगी व्यक्ती सर्वाचा त्याग करून मोक्ष मार्गाकडे वळेल का, या जीवनातील महत्वाच्या टप्प्याचा हा येथून विचार होतो. पंचम स्थान हे प्रामुख्याने संततीचं स्थान आहे. या भावावरून प्रेम, प्रणय भावना, प्रथम संततीची स्थिती, कन्या किंवा मुलगा होईल का याचा विचार होतो. वडिलांवर येणारे अरिष्ट, आईची धनस्थिती, तिसरे भावंड, पत्नीकडून होणारा लाभ याचा सुद्धा विचार पंचम भावावरून केला जातो. पंचम स्थान हा धर्म त्रिकोणाचा मधला गाभा आहे. यावरून उपासना, अंतर्मनातील इच्छाशक्ती यांचा बोध होतो. षष्ठ स्थान म्हटले की आपल्या मनात एकच विचार येतो, तो म्हणजे शत्रू. कारण या स्थानाला शत्रुस्थान, रोगस्थान अशी नावे दिलेली आहेत. असे जरी असले तरी मातुल घराणे, सावत्र आई आणि प्रामुख्याने विविध प्रकारचे शत्रू, हाताखाली काम करणारे नोकर चाकर, चतुष्पाद प्राणी यांचाही विचार होतो. षष्ठ स्थान हा अर्थत्रिकोणाचा गाभा आहे. जातक कोणत्या मार्गाने आपल्या कुटुंबासाठी धनार्जन करतो याचा यावरून बोध होतो.
सप्तम स्थानाचा विचार हा नातेसंबंधातील अतिशय महत्वाचा टप्पा असलेला म्हणजेच विवाह. विवाहाचा येथून विचार केला जातो. या स्थानावरून पुरुषाच्या कुंडलीत पत्नीचा विचार तर स्त्रीच्या कुंडलीत पतीचा विचार केला जातो. दुसरे अपत्य, व्यावसायिक जोडीदार, भावाची मुले, तिसरे भावंड यांचाही विचार येथून येतो. सप्तम स्थान हे कामत्रिकोणाचा गाभा असल्याने तुमच्या अंतरंगातील प्रणय भावना, त्यातून निर्माण होणारी सुख-दुःख, विवाहाचा काळ यांचा विचार सप्तम स्थानातून केला जातो. अष्टम स्थानाचा विचार हा मुख्यतः आयुर्दायी विचारासाठी केला जातो. दत्तक पुत्र, विवाहामुळे प्राप्त होणारे धन, सासरच्या माणसांची आर्थिक स्थिती, भावंडांचे आजार, जातकाच्या गुप्त गोष्टी, वैवाहिक जीवनातील पती-पत्नींच्या दैनंदिन संपर्काचे स्थान, कौटुंबिक कलह यांचा विचार येथे केला आहे. अष्टम स्थान हा मोक्ष त्रिकोणाचा गाभा आहे. पृथ्वीवर आपले वास्तव्य किती काळ असणार आहे याचे सम्यक ज्ञान हाच भाव करून देतो. नवम भावाचे महत्व मानवी जीवनात खूप आहे. या स्थानाला भाग्यस्थान म्हणतात, कारण प्रत्येकालाच आपला भाग्योदय कधी होणार याची उत्सुकता असते. या स्थानावरून तृतीय अपत्य, मेहुणा, मेहुणी, वहिनी, नातवंडे, आप्तवर्गापासून दूरदेशी वास्तव्य, पुनर्विवाहाचा विचार नवम भावावरून केला जातो. नवम भाव हा धर्मत्रिकोणाचा अंतिम भाव आहे. ऐहिक सुख उपभोगायची की धर्मकृत्य करून मानसिक समाधान शोधायचे की ज्याकरता जन्माला आलो आहे याची ओळख करून देणारा हा नवम भाव आहे. दशम स्थानाला लग्न स्थाना एवढे किंवा थोडे जास्तच महत्व आहे, कारण हे तुमचे कर्माचे स्थान आहे. या स्थानावरून ज्यांच्यामुळे आपली निर्मिती झाली त्या पित्याचा विचार या स्थानावरून होतो, कारण पित्याला आकाशाहूनही थोर अशी उपाधी दिली आहे. सासू, पहिल्या भावंडांचा मृत्यू, संततीच्या आजारांचे विचार दशम भावावरून केल्या जातात. हे स्थान अर्थत्रिकोणाचे भावनिर्देशक स्थान आहे. आयुष्यातील उत्तरार्धाच्या काळात सन्मानाने कमावलेल्या धनाचा धैर्य जरा सुद्धा विचलित होऊ न देता स्वकर्माच्या माध्यमातून कीर्तिरूपी जोडत राहणे हेच खरे या कर्मस्थानाचे मर्म आहे. लाभस्थानावरून मित्रसुखाचा विचार होतो. जोडीदाराचे प्रेम, तिसरी पत्नी, चौथे अपत्य, सुना, जावई, शत्रूंचे शत्रू, आईचा मृत्यू, पहिल्या भावंडाचे धर्माचरण, पाचवे भावंड या नात्यांचा येथे विचार केला जातो. एकादश भाव हा कामत्रिकोणाचा शेवटचा भाव आहे. यातून जातकामधील चैतन्य शक्ती समजतेच, पण खऱ्या अर्थाने सुखाचा शोध घेणारे, सत्य असत्याचा भ्रम दूर करून निर्विकल्पाचे दर्शन देणारा हा भाव आहे. द्वादश स्थान म्हणजेच व्ययस्थान. व्ययस्थानाचा नात्यांबाबत विचार केला तर काका, आत्या, कुटुंब विरोध, स्त्रियांपासून होणारे आजार, मातुल घराण्यातून विरोध, शयन सुखाचे स्थान आहे. हे स्थान म्हणजे मोक्ष त्रिकोणाचा शेवटचा दुवा आहे. भूतलावरील जातकाच्या जीवन नाण्याचा शेवटचा प्रवेश आहे. पुनरपी जनन, पुनरपी मरण या फेऱ्यातून काय निवडायचे हे ठरवणारे हे स्थान आहे. स्वतःची ओळख पटवून जीवाशिवाचे मिलन घडवून आणणारे हे जीवनाच्या अंतिम ध्येयाचे स्थान असल्याने अतिशय महत्वाचे आहे. अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतून वेगवेगळ्या नातेसंबंधाचा कसा विचार केला जातो हे आपण पाहिले. पुढील भागात प्रत्येक स्थानाचा मानवी जीवनातील नात्यांशी कसा संबंध येतो याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. अशाच नवनवीन विषयांसह आम्ही आपल्याला पुन्हा नक्की भेटणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या सर्व प्रियजनांना नक्की शेअर करा, जेणेकरून आपली नाती समृद्ध होतील. धन्यवाद.